मुंबईतील कबुतरांना खाद्य टाकल्याप्रकरणी महापालिकेकडून कारवाईचा बडगा। आतापर्यंत 3 गुन्हे दाखल, मात्र दादरमधील आंदोलन प्रकरणी अद्याप एकही गुन्हा नाही। ऑगस्टला चिकन मटन शॉप बंद ठेवण्याचा केडीएमसीचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात। केडीएमसी समोर मटणाचं दुकान टाकणार खाटीक समाजाचा इशारा। मंत्र्यांवरती आरोप झाले की आम्ही राजीनामे घ्यायचो, फडणवीस फक्त समज देऊन सोडतायत। तुमच्यावर कुणाचा दबाव हे सांगावं। मुंबईतील जनआक्रोश मोर्चा, ठाकरेंचा फडणवीसांवर घणाघात। कॉफी मी ओरिजिनल आहे, त्यामुळे माझी कॉफी करणं हे उबाटाच्या बापाला जमणार नाही। शिवसेना उबाटाच्या आंदोलनावर टीका करताना संजय गायकवाडांची जीभ घसरली। कफन खरेदीतही चोरी केली, त्यातही पैसा कमावला। उद्योजकांना कफन चोरांचा सरदार म्हणू? फडणवीस चोरांचे सरदार, या उद्धव ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचं उत्तर। निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा, 300 खासदारांचा मोर्चा पोलिसांनी अडवल्यानं विरोधक आक्रमक। निवडणूक आयोग घाबरल्याची राहुल गांधींची टीका। रायगडमध्ये मंत्री आदिती तटकरे तर नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन करणार ध्वजारोहण। 15 ऑगस्टच्या ध्वजारोहणासाठी सरकारचं परिपत्रक जाहीर। मुंबईतील राहतं घर वाचवण्यासाठी कवी सौमित्र उर्फ किशोर कदमांचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र। बिल्डर आणि पीएमसीच्या संगनमतानं फसवणूक झाल्याचा आरोप। मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार मुंबईत डीजे वाजवण्यास बंदी। गणेशोत्सव काळात डीजे वाजवल्यास पोलीस करणार कारवाई। राजे रघुजी भोसलेंची ऐतिहासिक तलवार अखेर सरकारच्या ताब्यात। लंडनमध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांकडे तलवार सुपूर्द। 18 ऑगस्टला तलवार मुंबईत आणली जाणार। आज दिवसभरातला सगळ्यात महत्त्वाचा कळीचा मुद्दा, देशाच्या प्रत्येक माध्यमातला हेडलाईनचा मुद्दा, देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या तोंडचा मुद्दा आहे दिल्लीत झालेल्या विरोधकांच्या आंदोलनाचा। पावसाळी अधिवेशनाचा सोमवारचा दिवस गाजला तो इंडिया आघाडीच्या आंदोलनानं। 300 खासदार, 300 विरोधी खासदार आज रस्त्यावर दिसले। दिल्लीच्या रस्त्यावरती त्यांचं मागणं होतं, गाऱ्हाणं होतं। निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेच्या बद्दल सवाल त्यांनी उपस्थित केला आणि चाल करून गेले निवडणूक आयोगाकडे। सांगितलं आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं, पण मुद्दा दिवसभर देशात चर्चेला राहिला। इंडिया आघाडीची खासदार मंडळी आक्रमक झाली आहेत निवडणूक आयोगाविरोधात। निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडीच्या खासदारांनी आपली ताकद एकवटली। बिहारमधली वादग्रस्त मतदार पडताळणी आणि राहुल गांधींचा मतचोरीचा आरोप या प्रमुख मुद्द्यांवरनं विरोधी खासदारांनी निवडणूक आयोगावरती मोर्चा काढला। पण संसद भवनापासून सुरू झालेला हा मोर्चा निवडणूक आयोगापर्यंत पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी तो अडवला आणि एकच गदारोळ झाला। एक्चुअली बात नहीं कर सकते, रियलिटी ये है क्योंकि सच्चाई देश के सामने है और ये जो लड़ाई है ये राजनीतिक नहीं है, ये कॉन्स्टिट्यूशन की लड़ाई है। कॉन्स्टिट्यूशन को बचाने की लड़ाई है, 1 मैन 1 वोट की लड़ाई है। इसीलिए हमें साफ प्योर वोटर लिस्ट चाहिए। हम शांतता मार्ग से ही हमारी लड़ाई जारी रहेगी। तो अब आगे किस तरह से मैम करेंगे? महात्मा गांधी जी को आदर्श मानते हैं, उसी तरह हम आगे लड़ाई करते रहेंगे। इंडिया आघाडीच्या मोर्चात राहुल गांधी, शरद पवार, प्रियंका गांधी, सुप्रिया सुळे, मल्लिकार्जुन खरगे, अखिलेश यादव यांच्यासह विरोधी बाकावरचे जवळपास अनेक खासदार मोठ्या संख्येनं सहभागी झाले। पण या खासदारांची निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाण्याआधीच धरपकड सुरू झाली।
या सगळ्यामध्ये पोलिसांचा डोळा चुकवला तो अखिलेश यादव. त्यांनी दबंग स्टाईलमध्ये बॅरिकेड ओलांडले आणि पलीकडे उडले. मग अखिलेश यादव यांचा आक्रमक बाणा पाहून अनेकांनी त्यांचं अनुकरण करण्याचाही प्रयत्न केला. पुलिस ने परमिशन नहीं दी. जब सरकार ऑपोजिशन से डरती है तब पुलिस को आगे करती है. आज एलओपी और सारे इंडिया अलायंस के जो फ्लोर लीडर्स हैं उनको डिटेन करवा रहे हैं. कमीशन चोर है भाई चोर. इलेक्शन कमीशन चोर है. बीजेपी मुर्दाबाद. नरेंद्र मोदी मुर्दाबाद. एसआईआर वापस लो. कानून की हत्या करना बंद करो. कानून की हत्या करना बंद करो. पोलिसांनी निवडणूक आयोगाकडे कूच करणारे हे खासदार संसद भवन परिसराबाहेर जाणार नाहीत याची विशेष काळजी घेतली. दरम्यान खासदारांनी काही वेळ रस्त्यावरती ठाण मांडले तर दुसरीकडे काही खासदारांनी बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न सुरूच ठेवलेला. अखेर पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना गाडीत कोंबलं आणि त्यांची रवानगी थेट पोलीस स्टेशनला केली. जवळपास 2 तासानंतर या सगळ्या आंदोलकांची सुटका करण्यात आली. आज आम्हाला अपेक्षा होती संसदेपासून निवडणूक आयोगापर्यंत आम्ही जाऊ. आम्ही पण 18 लोकांतून निवडून आलेलो आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटत होतं की आम्हाला डीसी ऑफिसमध्ये बोलवलं जाईल, आमचं म्हणणं ऐकलं जाईल. परंतु ते न करता आम्हाला 2 तास त्या ठिकाणी डिटेन करण्यात आलं. आता सोडलंय जेव्हा की हाऊस 2 वाजता सुरू व्हायला पाहिजे होणार होतं. आता 2:15ला आम्हाला सोडलेलं आहे. म्हणजे आपली बिलं पास करून घ्यायची, लोकशाहीचा कळा घोटण्याचं काम करायचं, लोकतंत्राला संपवण्याचं षडयंत्र चाललेलं आहे. वोट की कैसे हेराफेरी हो रही है, चोरी हो रही है, डकैती हो रही है और भारतीय जनता पार्टी के निर्देश अनुसार काम हो रहा है, उस पे हम सवाल उठा रहे हैं. इलेक्शन कमीशन उससे भाग रही है. हम कोई चोर हैं, हम कोई ऐसी बातें कर रहे हैं जो देश के खिलाफ है. देश हित में हमने बात रखी है और ये जवाबदेही उनकी बनती है, पर वो जवाब देने से बच रहे हैं. पोलीस स्टेशन मध्ये आम्हाला का आणलं का सोडलं हेच कळत नाही. पोलीस स्टेशनने एवढ्या वेळ 2 वाजेपर्यंतची वाट बघितली. 2 वाजता सभागृह चालू होणार आहे. सभागृह 2:10 आम्हाला सोडलं. त्याच्यामुळे फक्त पोलीसचं एकच होतं की सभागृह चालू होईपर्यंत ऍडजस्ट करायचं की नाही काय करतील. त्याच्यामुळे आम्हाला तोपर्यंत अडकून ठेवलं. आता पुढची रणनीती काय असणार आहे? पुढची रणनीती जी आता सर्व नेते ठरवतील त्याच्याप्रमाणे कारवाई होईल. पण विरोधकांच्या आंदोलनावरती सत्ताधाऱ्यांनी जोरदार टीका केली आहे. त्या संविधानाने जो निवडणूक आयोग तयार केलेला आहे त्या निवडणूक आयोगाने 4 पत्र यांना दिले की तुम्ही जे सांगता ते येऊन इथे शपथेवर सांगा. का हिंमत नाही यांची? का हे जात नाही तिथे? का पुरावे देत नाही? रोज खोटं बोलायचं आणि पळून जायचं. पळपुटे लोक आहेत, यांच्याजवळ काहीच नाही आहे. आपले जी काही रोज पराभव होतोय तो पराभव पचवता येत नाही, सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी यांची अवस्था आहे. लोकसभेनंतर थंडावलेली इंडिया आघाडी या आंदोलनाच्या निमित्तानं पुन्हा आक्रमक झाली आणि विरोधकांची एकजूटही दिसली. देशभरातल्या मतचोरीबद्दल राहुल यांनी उठवलेला आवाज आणि त्यांच्या आरोपांनंतर निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी आता निवडणूक आयोग कशी आणि कोणती पावलं उचलतो हे पाहणं मात्र महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.